नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या एक्झिम न्यूज अपडेटमध्ये। आज तारीख 10 सप्टेंबर आणि आता वेळ झाली आहे भारतीय एक्सपोर्टर्स आणि इम्पोर्टर्ससाठी महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्याची। चला तर सुरुवात करूया मुख्य बातम्यांपासून। भारताचा सर्व्हिसेस एक्सपोर्ट नवीन उच्चांकावर। ऑगस्ट महिन्यात भारताचे सर्व्हिसेस एक्सपोर्ट 30 अब्ज डॉलर्सहून पुढे गेला आहे। IT कन्सल्टन्सी, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि हेल्थ सर्व्हिसेस यामध्ये मोठी मागणी आहे। एक्सपोर्टर्ससाठी हा पॉझिटिव्ह संकेत आहे की सर्व्हिसेस सेक्टर अजूनही जगभरात कॉम्पिटिटिव्ह आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे नॉलेज बेस्ड सर्व्हिसेस आहेत त्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी संधी मिळू शकते। चीनने रेअर अर्थ एक्सपोर्ट्सवर नवे नियंत्रण आणले। चीनने आपल्या रेअर अर्थ मिनरल्सवर एक्सपोर्ट कंट्रोल कडक केले आहे। हे मिनरल्स इलेक्ट्रिक व्हेइकल्स, सेमीकंडक्टर आणि डिफेन्स इक्विपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर लागतात। जगभरात सप्लाय चेन ताणली जाण्याची यामुळे शक्यता आहे आणि भारतीय एक्सपोर्टसाठी हीच संधी आहे की आपण या मिनरल्सचे अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्स किंवा सबस्टिट्यूट्स विकसित करून ग्लोबल बायर्सपर्यंत पोहोचू शकतो। भारतीय रुपया थोडा मजबूत। डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया या आठवड्यात 83.1 पर्यंत मजबूत झाला आहे। इम्पोर्टर्ससाठी हा चांगला संकेत आहे कारण फॉरेन पेमेंट्स थोडे स्वस्त होतील, पण एक्सपोर्टर्सने लक्ष ठेवायला हवं कारण रुपया जर मजबूत झाला तर मार्जिन्सवर परिणाम होऊ शकतो। DGFTने एक्सपोर्ट इन्सेंटिव्हजवर नवा ड्राफ्ट जारी केला। सरकारने रोडटेप योजनेत काही नवे बदल सुचवले आहेत। टेक्सटाईल्स, इंजिनिअरिंग गुड्स आणि मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्टर्स यांना याचा फायदा होणार आहे। ड्राफ्टवर पब्लिक कॉमेंट्स मागवले गेले आहेत, त्यामुळे संबंधित एक्सपोर्टर्सनी DGFT वेबसाईटवर जाऊन आपले सजेशन्स देणे फायदेशीर ठरेल। आणि आता बघूया झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या। भारताने सिंगापूरसोबत लॉजिस्टिक कॉरिडॉरवर नवे MOU साईन केले। जागतिक स्तरावर तेलाचे दर परत वाढले, प्रति बॅरल $89 आणि भारतीय ऑर्गॅनिक फूड एक्सपोर्ट्स यावर्षी 12% वाढला आहे। आणि आता आजची एक्झिम टिप। जर तुम्ही नवीन एक्सपोर्टर्स असाल तर टार्गेट कंट्रीचं इम्पोर्ट टॅरिफ शेड्यूल नेहमी चेक करा। कधीकधी कमी ड्युटी असलेल्या प्रोडक्ट्समध्ये जलद प्रवेश मिळू शकतो। या सवयीमुळे तुम्ही कॉम्पिटिशनपेक्षा आधी मार्केट कॅप्चर करू शकता। तर आज आपण पाहिलं सर्व्हिसेस एक्सपोर्टने नवा उच्चांक गाठला, चीनने रेअर अर्थ एक्सपोर्ट्सवर नियंत्रण आणलं, रुपया थोडा मजबूत झाला आणि DGFTने नवीन ड्राफ्ट जारी केला। याशिवाय सिंगापूरसोबत लॉजिस्टिक्स MOU आणि ऑर्गॅनिक फूड एक्सपोर्ट्समध्ये वाढ असे महत्त्वाचे एक्झिम अपडेट्स सुद्धा बघितले। तर या होत्या आजच्या एक्झिम न्यूज अपडेट्स। उद्या पुन्हा भेटू नवीन बातम्या आणि एक्सपोर्टर फ्रेंडली ॲनालिसिस घेऊन। धन्यवाद।